नमस्कार, कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये काय म्हणाले महसूल मंत्री बावनकुळे तुकडेबंदीवर? त्याचप्रमाणे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आले बिबट्याच्या वेशभूषेमध्ये। माजी आमदार प्रकाश गजबे काय म्हणाले दीक्षाभूमीविषयी? बघूया सविस्तर। डेवलपमेंट का तो वहाँ के जो पक्षी है उधर एक वहाँ पर अपना ग्रासलैंड में करके जो हमारा फॉरेस्ट का जोन है उसके बाहर बिबट और वाघ नहीं आना चाहिए, इसकी भी चर्चा हो गई है। आज उनकी बैठक होने वाली है और उस बैठक में पूरी उपाय योजना सरकार करने वाली है। 38 के ऊपर ऐसे ये है जो विषय का कम से कम 3 करोड़ का फायदा हुआ है और इस साल भी आगे भी हम लोगों ने जो प्लान बनाया है महाराष्ट्र में रेवेन्यू डिपार्टमेंट होणार आहे त्या गोष्टीला बोलून मी 2014च्या अधिवेशनामध्ये इथेच बोललो होतो, 14-15च्या ह्या नागपूरच्या एवढ्या अधिवेशनामध्ये। याचाच अर्थ असा आहे की 10 वर्षानंतर याची मोजदाद याची प्रजनन संख्या वाढलेली आहे, ती धोकादायक हे मला दिसत होते। पण त्यावेळेला माझ्या बोलण्यावर फारसं काही कोणी महत्त्व दिलं नाही, लक्ष दिलं नाही। पण आज मात्र सगळ्यांचं लक्ष बिबट झालेलं आहे। त्यामुळे मी जो उपाययोजना सांगतोय ती अतिशय जिव्हाळ्याची आहे आणि सर्वसामान्य माणसाला धोक्यातून मुक्त करण्याची आहे। महाराष्ट्र बिबट आपत घोषित करा आणि 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर उभे करा आणि त्यांना पिंजऱ्याच्या आड घाला, एवढीच विनंती महाराष्ट्र अगदी शेवटचं आहे। कमी पडत आहे त्या ठिकाणी असं वाटते, परंतु त्याच्यामुळे मग पुढे पक्षाचा विस्तार होणार। दोन खरा म्हणजे कळीचा प्रश्न आहे। दीक्षाभूमी हे एक देशाचं मोमेंटो नाही, तर हे स्मारक पूर्ण जगाकरता म्हणजे एक महत्त्वाचं स्मारक आहे आणि ती जी क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ती दुसऱ्या ठिकाणी कुठेच केली नाही, अशी क्रांती त्या ठिकाणी झाली। म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि तो दीक्षाभूमीच्या म्हणजे विकासाचा मुद्दा म्हणून त्याच्यावरती पैसे खर्च झाले पाहिजे, ताकी दुसऱ्या बाबीवर पैसे खर्च व्हायला नको। ते कधी तर त्या ठिकाणी गळतसुद्धा होती, दीक्षाभूमी ही परिस्थिती होती। त्याचं काम चांगले आर्किटेक्ट आणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणजे आर्किटेक्टपेक्षा इंटेरियर डेकोरेटर पण आणायला पाहिजे। दुसऱ्या देशात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, चायना या ठिकाणी जे विहार आहे त्या विहार किंवा तिथले स्मारक ते कशा पद्धतीने बांधले गेलेले आहेत त्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे। तर निश्चितच दीक्षाभूमी हे आंतरराष्ट्रीय दर्जाची होईल आणि या ठिकाणी सर्व देशाचे प्रमुख म्हणजे जगाचे प्रमुख लोक तिथे नतमस्तक व्हायला येतात। ते आपल्या देशातली जनता जर गोळीबाबडी त्या ठिकाणी येतेच आहे, पण खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांची जी क्रांती आहे ती इतिहासात नोंद आहे, तर ती स्मरणात राहील म्हणून सरकारने कामं चांगली केली पाहिजे। सर, याच्यामध्ये जे